मराठी नववर्ष 19 मार्च 2026 म्हणजेच आपला गुढीपाडवा. या गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या तमाम जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मराठी नवीन वर्ष अर्थात गुढीपाडवा या सणाला, या नववर्षाचं औचित्य साधून अनेक घरांमध्ये काही ना काही, कोणती ना कोणती नवीन वस्तू घेण्याचा एक प्रघात असतो. त्यातल्या त्यात वाहन बाजार याच्यात प्रचंड तेजी असते. आज एक पुणे शहर घेतलं तर 12,000 वाहनांची या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विक्री झाल्याची बातमी आहे. विचार करा मित्रांनो, एका शहराचा हा 12,000 आकडा. अशी आपल्या भारतात किती शहरं. त्यामुळे साहजिकच वाहन खरेदी खूप जोरात असते. त्यानंतर मग इलेक्ट्रॉनिक मटेरियलचा नंबर लागतो. दर 2-3 वर्षांनी काही लोकांना नवीन नवीन टी व्ही कोणता आला आहे तो घेण्याकडे कल असतो. काही लोक ओव्हन खरेदी करतील, काही लोक वॉशिंग मशीन खरेदी करतील. एकंदरीतच सगळी बाजारपेठ छानरित्या फुललेली असते. ज्याच्याकडं थोडीफार सुबत्ता आहे ती माणसं नक्कीच खरेदीसाठी उत्सुक असतात. नवनवीन वस्तू खरेदी करण्याची कोणाला आवड असते. आवड आणि मग खिशाला सवड पण, या दोन्ही गोष्टी मिळून आल्या की मग माणूस आपोआप खरेदी करायला लागतो. ज्यांनी ज्यांनी काही खरेदी केली त्यांना शुभेच्छा अर्पित करतो, अभिनंदन करतो. त्यांचा प्रगतीचा आलेख असाच वर सरकत राहावा यात सदिच्छाही व्यक्त करतो. परंतु एक गोष्ट प्रकर्षाने या खरेदीच्या मागे, ई वाहनांची खरेदी. टू व्हीलरमध्ये ई वाहनांची खरेदी यावेळेस थोडीशी घटली आहे असं साधारण सर्वे केल्यावर आढळतं. आणि आता याच पार्श्वभूमीवर नुकतीच एक खूपच सिरियस घटना इंदूर इथं घडली आहे. इंदूरला पार्किंगमध्ये लावलेल्या एका 4 व्हीलरचा ती चार्ज होत असताना बॅटरीचा स्फोट झाला आणि त्या 3 मजली बिल्डिंगला आग लागली. अर्थात ही आग इतकी भयानक होती की त्यामध्ये 8 जण मृत्यू पावलेत. अशा या तक्रारी टू व्हीलरच्या बाबतीत सुद्धा आलेल्या आहेत. रस्त्यामध्ये ई बाईकनी पेट घेणं, ई स्कूटरनी पेट घेणं आणि मग रस्त्यात धावाधाव करून कशी तरी त्या वाहनाची आग विझवणं, या घटना तुम्ही आम्ही पाहिलेल्या आहेत. आणि अर्थातच मग या घटनांचा परिणाम म्हणून टू व्हीलरमध्ये ई बाईकची खरेदी थोडीशी मंदावली आहे असं आपल्याला जाणवतं. अर्थात प्रत्येक इनोव्हेशन याच्यामध्ये कधीकधी हे इनोव्हेशन शाप आहे का वरदान आहे असा एक सूर प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होतो, उमटतो. तसंच काहीसं ज्या काही कंपनीनी काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या असतात, अर्थात प्रत्येक कार, प्रत्येक बाईकच्या बरोबर या सूचनांचं बुकलेट नक्की दिलेलं असतं. पण अशी किती लोक आहेत हो ते बुकलेट वाचतात? एकतर नवीन खरेदीच्या आनंदामध्ये ते बुकलेट नंतर कुठे पडून जातं हेही समजत नाही. रेसिडेन्शियल झोनमध्ये सगळीकडे आता ई व्ही कार येत आहेत म्हणून पार्किंगला चार्जिंगचे पॉईंट्स करणं याचीही सुरुवात अनेक बिल्डर लोकांकडून झालेली आहे. ज्या बिल्डिंगमध्ये पार्किंगचं हे सेपरेट युनिट आहे, फ्लोअर आहे, ज्या पार्किंगच्या आजूबाजूला कुठेही रेसिडेन्शियल फ्लॅट नाही आहे, त्या ठिकाणी ठीक आहे, वॉचमन आहे, त्यांनासुद्धा स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन्स, स्पेसिफिक ट्रेनिंग
हे दिलं पाहिजे. ॲटो बॅटरी चार्ज झाल्यानंतर ऑफ होणं हा प्रकार कदाचित सगळीकडं आहे, नाही असं नाही आहे. परंतु ते विदाऊट फॉल्ट सगळी गोष्ट चालू आहे की नाही, इलेक्ट्रिफिकेशन जे केलं आहे त्याची दर 6 महिन्यांनी वर्षांनी चेकिंग होते की नाही, या जबाबदाऱ्या त्या त्या बिल्डिंगमधल्या अपार्टमेंटमधल्या सोसायटी धारकांनी, सोसायटीचं जे काही कार्यकारी मंडळ असतं त्यांनी आता ही स्वतः जबाबदारी घेणं गरजेचं झालं आहे. कदाचित काही सोसायट्यांमध्ये ही घेतली पण असेल जबाबदारी, पण या इंदोरच्या घडल्या घटनेवरून मला तरी असं सुचवावंसं वाटतं. ज्या अपार्टमेंटमध्ये चार्जिंगचा पॉईंट आपण बनवला आहे त्याच्या आसपास जर काही फ्लॅट असतील ग्राउंड फ्लोअरचे, आपल्या चार्जिंगपासून 5-10 फुटावर जर कोणता फ्लॅट असेल, तर मग अघटित घटना घडल्यानंतर त्या फ्लॅटधारकांना काही नुकसान होऊ शकते याची प्रॉबॅबिलिटी, म्हणजे असं काही होऊ शकतं का याची पडताळणी आपण चार्जिंग पॉईंट करताना केली आहे का, याचीसुद्धा खातरजमा प्रत्येक कार होल्डर, प्रत्येक टू व्हीलर होल्डर या लोकांनी करणं गरजेचं आहे. कारण त्या पार्किंगच्या एरियामध्ये सगळ्याच कार असतात असं नाही आहे. काही पेट्रोल डिझेलच्या कार आहेत. समजा एखाद्या कारला चार्जिंग करताना या इंदोरच्या घटनेसारखा मोठा स्फोट झाला तर काय त्या पेट्रोलच्या डिझेलच्या कार काय उडणार नाहीत का? हायली इन्फ्लेमेबल हे आहे पेट्रोल डिझेल, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळं एखाद्या कोणत्याही कारच्या चार्जिंग युनिटमध्ये जर एखादा कोणताही बारीकसा फॉल्ट राहिला, अर्थात टू व्हीलरच्या चार्जिंगमध्ये सुद्धा फॉल्ट राहिला तरीसुद्धा धमाका मोठा होऊ शकतो. टू व्हीलर जेव्हा पेट घेते तेव्हा त्याच्या अवतीभोवती असलेल्या पेट्रोलच्या टू व्हीलर, डिझेलच्या कार, पेट्रोलच्या कार या सगळ्या वाहनांना नक्कीच धोका उत्पन्न होऊ शकतो. आणि जर समजा पार्किंग एरियामध्ये वॉचमन नसेल, फायर एक्स्टिंग्विशरची सोय केलेली नसेल, तर मात्र होणारं नुकसान खूप मोठं, येणारं संकट जीवितहानी करण्यासाठी तारक ठरू शकतं. तेच घडलं आहे. इंदोरच्या या घटनेने तुम्हाला एक सावधानता कशी बाळगायची हा इशारा दिलेला आहे. बाईक आपण आपला पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी घेतो, इमाने-इतबारे चार्जिंग करतो, पण तो चार्जिंगचा पॉईंट, ते चार्जिंगचं ठिकाण याच्यापासून कुठे काही मनुष्यवस्ती आहे का आजूबाजूला, एखाद्या फ्लॅटमध्ये 4-8 लोक राहत आहेत का, याचीसुद्धा पडताळणी चार्जिंग स्टेशन करणाऱ्या माणसाने नक्की केली पाहिजे. कारण काय होतं की पुढच्या स्टेज आणि मागचा शहाणा याच्यावरनं जर आपण शहाणपण नाही शिकलो तर त्या ठेचा लागत राहतात, हे जगजाहीर आहे. त्यामुळे इंदोरच्या या संवेदनशीलतेने त्या घटनेमध्ये जे मृत पावलेत त्या कुटुंबियांच्या सोबत नक्कीच हा प्रवी आहे. परंतु इंदोरच्या घटनेवरून प्रत्येक शहरामधल्या प्रत्येक अपार्टमेंटच्या चार्जिंग स्टेशन ज्यांनी बनवली आहेत, चार्जिंग पॉईंट्स ज्यांनी बनवले आहेत पार्किंगमध्ये, या सगळ्यांनीच काहीतरी बोध घेणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी सोसायटीच्या सभासदांचा इंटरफिअरन्स आहे किंवा वर्चस्व आहे, जे सगळं कार्य बघतात सोसायटीचं, बिल्डिंगचं, अशा लोकांनी ही काळजी दर 6 महिन्यांनी त्या चार्जिंगच्या पॉईंटची काळजी एक परफेक्ट इलेक्ट्रिशियन आणून, त्यामधला तज्ज्ञ आणून इथे सगळी टेस्ट घेतली पाहिजे. तरच मला असं वाटतं की लोकांच्या जीविताची आपण काळजी घेत आहे हे सिद्ध होईल. चला, बाईकचा खप कमी झाला आहे, तो अशा सगळ्या गोष्टींमुळेच कमी झाला आहे. कारण प्रत्येक इनोव्हेशन होताना त्याच्यामध्ये हळूहळू सुधारणा होत असते. काही बॅटरीज, काही कंपनीच्या बॅटरीज या रस्त्यामध्ये पेट घेत आहेत. आता तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, प्रचंड तापमान वाढत जाणार आहे. सध्याच 37-38ला पोहोचलो आहे. 1-2 दिवसाची ढगाळ हवा सोडून द्या, पण एकंदरीत तापमान वाढत जाणार आहे. आणि उन्हाळ्यामध्ये या सगळ्या गोष्टींची काळजी, आग लागण्याचे प्रकार वाढत असतात, हे सुद्धा सर्वश्रुत आहे.
चला आपण एकमेकांची काळजी घेऊयात आणि हे इनोव्हेशन हे शाप ठरू नये यासाठी प्रयत्नशील राहूयात. पुन्हा एकदा या गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. हे नववर्ष उजाडताना ज्या परिवारांवर संकट आलं आहे त्यांच्या दुःखात नक्की सहभागी आहे, पण इथून पुढच्या वर्षभर कोणालाही काही संकट येऊ नये या देखील शुभेच्छा मनापासून अर्पित करतो.